छप्पन आणि नमस्कार। आज 24 जुलै नारायणगाव मार्केटला तरकारी बाजारभाव काय लागला? तरकारी बाजारभाव थोडेसे घसरलेले आहेत। सिमला मिरचीची आवक जास्त प्रमाणात आल्यामुळे आज 400 रुपये 10 किलोचे बाजार झालेले, 40 रुपये किलो। फ्लावरीचे बाजारसुद्धा 80 रुपये 10 किलोपासून 120 रुपये 10 किलोपर्यंत आहेत। कोबींचे बाजार आज 50 रुपये 10 किलोपासून 120 रुपये 10 किलोपर्यंत गेलेले आहेत। त्याच्यानंतर चवळीचे बाजार घसरलेले आहेत, 10 रुपये किलोपर्यंत चवळे झालेले आहेत। गवारी झालेले आहेत 50 रुपये किलोपर्यंत। गाजर झालेले 20 रुपये किलोपर्यंत। फरशा झालेले आहेत आज चांगल्या फरशा 35 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। त्याच्यानंतर काकड्या झालेले आहेत, हिरव्या काकड्या 10 रुपये 12 रुपये किलोपर्यंत। सफेद काकडे झालेले आहेत 15 ते 20 रुपये किलोपर्यंत। अजून आपल्याकडे भेंडीची आवक बऱ्याच प्रमाणात आल्यामुळे भेंड्या 15 रुपये किलोपासून 20 ते 22 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। दोडके झालेले आहेत 20 रुपये किलोपासून 25 रुपये किलोपर्यंत। तोंडलीचे बाजार आजचे 25 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत, चांगला तोंडला। कांद्याचे बाजार 15 रुपये किलोपासून 18 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। बटाट्याचे बाजार घसरलेले आहेत, बटाट्याचे बाजार 15 रुपये 16 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। नवल मिरची दाढी तळायची मिरची झालेली आहे 25 रुपये 30 रुपये किलोपर्यंत। अजून डोबळी शिमला मिरची 40 रुपये किलोपर्यंत। शिमल्याचे बाजार कमी झालेले आहेत। डोबळी शिमला फरशीचे बाजार 35 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। बटाटे बाजार मुबलक प्रमाणात आल्यामुळे मुबलक प्रमाणात आल्यामुळे बाजार सगळे सर्वच आलेले आहेत आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे गिराईक सुद्धा फार कमी। लिंबाचे बाजार 20 रुपये किलोपर्यंत। शेंगा 65 रुपये 3 दाणी शेंगा 65 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत। वाटाण्याचे बाजार 80 रुपये किलोपासून 100 रुपये किलोपर्यंत। सगळ्यात जास्त आवक कसली झाली? सगळ्यात जास्त आवक आज फ्लावरी, कोबी, शिमला मिरची यांचे। काळी मिरची तिखटवाली मिरची 65 रुपये किलोपर्यंत झालेली आहे आणि ज्वेलरी जे आपण म्हणतो लांबड्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या 80 रुपये किलोपर्यंत झालेल्या आहेत, चांगल्या मिरच्या। सगळ्यात कमी आवक कसली झाली? सगळ्यात कमी आवक मिरचीची, थोडी आवक कमी आहे आणि बाकी राजमे वाटाणे यांची आवक कमी आहे। सर्वात जास्त बाजारभाव कशाला मिळाला? सर्वात जास्त बाजारभाव वाटाणा आणि ज्वाला मिरची, काळी मिरची यांना चांगले बाजारभाव। सर्वात कमी बाजारभाव कशाला मिळाला? सर्वात कमी भाव चवळी, फ्लावर, कोबी यांना कमी बाजार। शेतकऱ्यांना काय आव्हान द्याल तुम्ही? माल कशा पद्धतीने आणा, काय ते प्रतवारी, तुमची मालाची प्रतवारी व्यवस्थित करा, मालाची काळजी घ्या, पाऊस भिजलेले माल आणू नका, माल चांगले माल आणा, तुम्हाला बाजारभाव भेटतील। पॅकिंग करून कशा काय? पॅकिंग आता फ्लावर जे आहेत आता ते पावसात भिजल्यामुळे तुम्ही कॅरी बॅगमध्ये जर आणले तर ते गरम होतात। चवळ्यासुद्धा तुम्ही कॅरी बॅगेमध्ये नका आणू, लाल जाळ्यांमध्ये आणा। फ्लावरसुद्धा लाल जाळ्यामध्ये, पावसाचं वातावरण असेल तर लाल जाळ्यामध्ये माल शक्यतो भरा। धन्यवाद।